आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 3056 वर निरूपण पाहणार आहोत. कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव, पंढरीचा सव संगी असे. भक्त जाय सदा हरी कीर्ती गात, त्यासवे अनंत हिंडत असे. तर लोके भ्रमण करीत नारद, त्यासवे गोविंद फिरतसे. नारद मंजुळ सुस्वरे गीत गात, मार्गी चालता हे संगे हरी. तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची, नाही अनेकाची प्रीती ऐसी. भक्त जाये सदा हरी कीर्ती गात, त्यासवे अनंत हिंडत असे. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत. तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो. आपण आधी संपूर्ण अभंगाचा सरळ शब्दार्थ पाहू. नंतर या अभंगामधून महाराजाला काय सांगायचं आहे ते सांगण्याचा माझ्या जीवनामध्ये मी प्रयत्न करणार आहे. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव, पंढरीचा सव संगी असे. महाराज सांगतात ती पंढरीमध्ये राहणारा जो पांडुरंग परमात्मा आहे, तो राजा आहे. तो काय करतो? तो राजा असणारा पांडुरंग परमात्मा हरी कीर्तनामध्ये जो कीर्तन करणारा भक्त आहे, त्याच्या जीवनामध्ये त्या कीर्तनामध्ये तो आनंदाने तो नाचत असतो, आनंदाने तो राहत असतो. मात्र महाराज सांगतात जो कीर्तन करणारा वक्ता आहे, त्या वक्त्याने त्याच्या जीवनामध्ये, कारण तो मी त्या भगवंताचा सेवक म्हणून स्वीकार केला पाहिजे. सेवक म्हणून जर स्वीकार केला तरच त्याच्या जीवनामध्ये त्याच्या संगे तो परमात्मा किंवा तो पंढरीचा राजा राहत असतो, असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, भक्त जाय सदा हरी कीर्ती गात, त्यासवे अनंत हिंडत असे. जो हरीचा भक्त आहे, जो हरीचा दास आहे, जो हरीचा पामर म्हणून त्याच्या जीवनामध्ये त्या पांडुरंगाची कीर्ती, पांडुरंगाचं गुणगान या लोकाला सांगत फिरत असतो, तो त्याच्या जीवनामध्ये तो खरंच संत आहे. तो त्याच्यासोबतच भगवंत रात्रंदिवस हिंडत असतो. मात्र त्याने भगवंताची भक्ती करीत असताना सेवक म्हणूनच त्याच्या जीवनामध्ये स्वीकार केला पाहिजे, असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तर लोके भ्रमण करीत नारद, त्यासवे गोविंद फिरत असे. महाराज सांगतात की हा नारद, कारण नारद हा संत आहे, संताला त्याच्या जीवनामध्ये तिन्ही लोकांमध्ये फिरण्याचा अधिकार आहे नारदाला. म्हणून नारद, कारण स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये त्याच्या जीवनामध्ये नारद हे फिरत असतात. त्यांच्या गळ्यामध्ये सतत विणा आहे, ते विणा सतत नारायण नारायण मुखावाट नाम चालू आहे. ते संत आहे ते, म्हणून ते हे तिन्ही लोकांमध्ये ते रात्रंदिवस ते भ्रमण करीत असतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती करीत असताना किंवा हरीचं कीर्तन करीत असताना कसं करावं, आपल्या जीवनामध्ये सेवक म्हणून करावं, हेच महाराजाला अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगायचं आहे. अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, नारद मंजुळ सुस्वरे गीत गात, मार्गी चालता हे संगे हरी. आता नारदाचा स्वरही चांगला आहे, त्यांचा कंठ चांगला असल्यामुळे, आणि गळ्यामध्ये वीणा आहे, वीणाच्या सुरावर सतत नारायण 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 त्यांच्या मुखावाट चालू असतं. मग नारायणसुद्धा, कारण भक्ती पाहून, नारदाची भक्ती पाहून नारद हे भगवंताच्या भजनामध्ये लीन झालेले असतात. त्यांना देहवान त्याच्या जीवनामध्ये राहिलेला नसतो, ते स्वतःच्या देहावर उदास झालेले असतात. त्या भगवंताच्या नामामध्ये, भगवंताच्या स्वरूपामध्येच ते लीन झालेले असतात. आणि भगवंतही त्यांच्या त्या भक्ती पाहून त्यांच्यासोबत सतत राहत असतो. त्यांचं ते गुणगान आनंदाने तो भगवंत ऐकत असतो, असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात,
तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची, नाही अनेकाची प्रीती ऐसी. महाराज सांगतात की त्या भगवंताला फक्त त्या कीर्तनाची गोडी आहे. कीर्तन म्हणजे काय? त्या भगवंताचं नामचिंतन. त्या नामचिंतन जो भक्त रात्रंदिवस त्याच्या जीवनामध्ये करीत असतो, त्या कीर्तनाचीच त्या भगवंताला अत्यंत गोडी आहे. त्या कीर्तनाशिवाय आणि त्याला प्रीती म्हणजे त्याला प्रेम दुसरं काही आवडतच नाही भगवंताला तुमच्या जीवनामध्ये. कारण तर नाम घेण्याऐवजी तुम्ही 1 किलो सोनं द्यायचं आहे म्हणलं, 1 कोटी रुपये देवाला द्यायचे म्हणजे ते भगवंताला आवडत नाही. भगवंताला फक्त प्रीती त्याच्या नामाची आहे आणि नाही अनेकाची प्रीती ऐशी. कारण अनेक दुसऱ्याची त्याला आवडच त्याच्या जीवनामध्ये भगवंताला नाही. दुसरं आपल्या जीवनामध्ये भगवंताला देण्याचं धाडस आपल्या जीवनामध्ये करू नये. आपल्या जीवनामध्ये सतत त्या भगवंताचं नाम गुण कीर्तन आपल्या जीवनामध्ये करीत राहावं. तेच भगवंताला अत्यंत प्रिय आहे असं महाराज या अभंगामधून सांगतात. सरळ सरळ अभंगाचा आपण शाब्दिक अर्थ पाहिलेला आहे, पण याचा आध्यात्मिक अर्थ फार फार गूढ आहे. कारण महाराजांनी जो सुरुवातच केली, कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव. कारण कीर्तन, कारण 9 विधा भक्तीपैकी ही 2 नंबरची भक्ती आहे. पहिली श्रवण भक्ती आहे, 2 नंबरची भक्ती कीर्तन भक्ती आहे. आता कीर्तन म्हणजे काय तुमच्या जीवनामध्ये? कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव. कारण कीर्तन या जगामध्ये एवढे लोक कीर्तन करू लागलेले आहेत की कीर्तनाची सध्या भाषा बिघडलेली आहे. कीर्तनामध्ये आता मी माफी मागून बोलतो, पण कीर्तन आजकाल जे कीर्तन आहे ते सगळं कीर्तनाचं बाजारीकरण झालेलं आहे. त्या बाजारीकरण कीर्तनामध्ये कारण त्या भगवंताचं नामचिंतनच घडत नाही. कीर्तन म्हणजे नामचिंतन आहे. सर्वत्र एकत्र येऊन आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताचा पुढे एक जणांना गजर करायचा आहे आणि सर्व मागं बसलेल्या श्रोत्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्या भगवंताचा गजर करायचा आहे. तिथं ज्ञानाचा संबंध नाही तुमच्या जीवनामध्ये. पण काही सांगायला कीर्तन तुमच्या जीवनामध्ये अभंग एक येतो आणि महाराज तिसरीकडं त्याच्या जीवनामध्ये बोलत असतो. किंवा लोकाला हसविण्यासाठी गोष्टी सांगणं किंवा लोकाला म्हणजे विनोद. आजकाल विनोदाचार्यच या जगामध्ये भरपूर झालेले आहेत. जर या जगामध्ये तुमच्या जीवनामध्ये जे आमच्यासारखे कीर्तन करणारे आहेत, त्या कीर्तनाने ऐकणारा श्रोता सुखी होत नसेल तर तो भगवंत जगाचा मालक कसा काय सुखी होणार आहे? हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून म्हटलं की माझ्या जीवनामध्ये माफी मागून बोलतो. म्हणून आपण जे कीर्तन भजन पारायण आपण या जगामध्ये करतो, जगाला जे प्रबोधन करणारे हे 4 वर्ग आहेत. कीर्तन भजन पारायण किंवा रामायण महाभारत हे सर्व जी आहेत ही आध्यात्मिक आहेत आणि ही मनुष्य आपल्या जीवनामध्ये ईश्वराशी नातं जोडण्याचा त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करीत असतो. कारण आपल्या भगवंतातून आपल्यामध्ये अंतर कशामुळं पडलेलं आहे? आपल्यामध्ये अंतर पडण्याचं काम आहे आपला अहंकार आहे. हे 6 षडविकार आपल्या महत्त्वाचे आहेत. अहंकार आहे आपल्या जीवनामध्ये, हे अहंकार काढून टाकला. हे विकारच का अहंकार आहे, मद आहे, मच्छर आहे, दम आहे. मन शुद्ध करायला आपल्या जीवनामध्ये तयार नाही. अंतःकरणामधले हे विकार काढून टाकायला तयार नाही. मनाची आपल्या जीवनामध्ये शुद्ध अवस्था, मन ईश्वराप्रती एक रूप आपल्या जीवनामध्ये करायला तयार नाही. बाता स्वर्गाच्या चालू आहेत. असं झालं, रामानं असं केलं, फलाण्यानं असं केलं, हे नुसतं बोलून तुमच्या जीवनामध्ये काही होणार नाही. मनाची शुद्धता अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. चित्त आपल्या जीवनामध्ये शुद्ध झालं पाहिजे. आमचंच सांगणाऱ्याचंच जर चित्त शुद्ध नसेल तर ऐकणाऱ्या श्रोत्याचं चित्त कधी शुद्ध होईल त्याच्या जीवनामध्ये? म्हणून हे चित्त शुद्ध करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कीर्तन सांगणारा त्याच्या जीवनामध्ये त्या कीर्तनामध्ये डुबून गेला पाहिजे. जर कीर्तन सांगणाराच कीर्तनामध्ये डुबून जात नसेल, त्याचा देहभान त्याच्या कीर्तनामध्ये जर विसर पडत नसेल, ते मग ते कीर्तन आहे का? ते कीर्तन नाही. कीर्तन हे तुमच्या जीवनामध्ये कीर्तन दुसरी गोष्ट. कीर्तन म्हणजे काही शब्द पंडित नाही, पाठ करून तुमच्या जीवनामध्ये कीर्तन नाही.
अनुभवाचं ज्ञान त्याला कीर्तन म्हणतात. अनुभव म्हणजे तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न करून त्या स्वस्वरूपाची भगवंताची ओळख करणे, हे विकार आपल्या जीवनामध्ये काढून टाकणे, हे अनुभव जे आपल्या जीवनामध्ये आलेलं आहे, हे अनुभवाचं ज्ञान या जगाला सांगले. अनुभवामधून तुमच्या जीवनामध्ये, कारण एखादा जो समजा गायक आहे, सहज गायक होतो का? त्याच्या जीवनामध्ये 10 वर्षे त्याला रियाज करावा लागतो, त्यावेळेस तो गायक होतो, त्यावेळेस त्याचा सूर लागतो, त्याचा सूर मग कानाला आपल्या जीवनामध्ये चांगला वाटत असतो. तसं म्हणून अनुभवाचं ज्ञान अनुभवच नाही, म्हणून आपल्या जीवनामध्ये अनुभव नसताना जगाला ज्ञान साकणे. म्हणून म्हणतात अनुतापावीन भाव कैसा राये, अनुभव पाहे शोधुनिया हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. एकनाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात, अनुतापाविन अनुभव का आपल्या जीवनामध्ये कसा येईल. आपल्याला अनुभव पाहिजे तर अनुताप आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजे. म्हणून आपण फक्त देवाबद्दल बोलतो. म्हणून म्हणतात मनी नाही भाव देवा मला पाव, देवाशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. संत तुकडोजी महाराज म्हणतात देव बाजारचा भाजीपाला, देव आशानं पावायचा नाही रे. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात मोल वेचून या धुंडिता सेवका, आम्ही तरी फुका मागो बळे. महाराज सांगतात की एखादा श्रीमंत मनुष्य आहे, त्याच्या जीवनामध्ये त्याला नौकर ठेवायचा आहे, तर त्यानं पैसे देऊन त्याच्या जीवनामध्ये नौकर ठेवतो, तरी तो नौकर पैसे ते मालकाचे घेऊन सुद्धा त्या मालकाचे प्रामाणिकपणे काम करीत नाही. महाराज सांगतात आम्ही रात्रंदिवस फुकट त्या भगवंताची सेवा करतो. भगवंताचं आमच्या जीवनामध्ये चाकर म्हणून आमच्या रात्रंदिवस त्याचं भक्ती करतो, त्याची सेवा करतो. तो आमच्याशी बोलायला तयार नाही, आमच्याकडं बघायला तयार नाही, आम्हाला कसलंच तो विचारायला तयार नाही, 2 शब्दही आमच्याशी तो बोलायला तयार नाही. महाराज खेद व्यक्त करतात, आश्चर्य वाटतं, म्हणतात आता तो जगाचा मालक आहे, आपल्या जीवनामध्ये आपला भाव पाहतो, आपलं प्रेम पाहतो, आपली भक्ती पाहतो, त्यावेळेसच तुमच्या कीर्तनामध्ये तो नाचत आहे. म्हणून तुमच्यासोबत सहज भगवंत नाचतो, हे तुम्ही कल्पनाही तुमच्या मनामध्ये करू नका. कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव, कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव. त्या कारण देव सुखी होण्यासाठी तुमची तशी भक्ती पाहिजे, तुमचा भाव पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये हे विकार तुम्ही काढून टाकले पाहिजे. मन एक रूप त्या भगवंताशी झालं पाहिजे. देहभान तुमच्या जीवनामध्ये विसरला पाहिजे. पण या जगामध्ये कीर्तनाचं बाजारीकरण झालेलं आहे, म्हणून या जगामध्ये कीर्तनाला लोक जायलाच तयार नाही. कारण संप्रदायाचं वाटोळं केलं असेल तर समाजानंच वाटोळं केलं. कारण 100 रुपयापासून 1 लाख नाही, मी काल परवा दिवशी सांगितलं 27 लाख रुपये बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराजांनी कथेला घेतले. आता तुम्ही द्यायला म्हणून ते त्यांच्या जीवनामध्ये गेलेले आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये हे कीर्तनाचं बाजारीकरण करायला समाजच महाराजापेक्षा दोषी समाज आहे, असा माझा स्पष्ट आक्षेप आहे. म्हणून या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं निरूपण सद्गुरू चिन्मयानंद स्वामी, तुम्ही सर्व प्रिय आत्मा, तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला. पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.